आता पाहूया स्थानिक पातळीवर काय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उमरगामध्ये काँग्रेस शिवसेनेची युती, अंबादास दानवेंची टीका। काँग्रेस नको म्हणून पळपुटा प्रवास केला आणि नाकाने वांगे सोडले, दानवेंचा हल्लाबोल। तर शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो आता एकाच बॅनरवर, दानवेंची प्रतिक्रिया। जळगावात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची माजी मंत्री सतीश पाटील यांच्यावर टीका। महिलांविषयी बोलताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती, विधानसभेतील पराभव जिव्हारी लागलाय, मंगेश चव्हाणांचा हल्लाबोल। युती धर्म न पाळल्याचाही सतीश पाटील यांच्यावर आरोप। साताऱ्यात भाजप सुवाबळावर निवडणूक लढवत असल्याने शंभूराज देसाईंकडून नाराजी व्यक्त। साताऱ्यात नगराध्यक्षपदाच्या मतदानासाठी कुणाला करावं याविषयी वरिष्ठांची चर्चा करणार, देसाईंची प्रतिक्रिया। नागपुरात महाविकास आघाडीत उठल्याचं खापर ठाकरेंच्या सेनेनं फोडलं, काँग्रेस आणि पवार गटावर। या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला दाखवून देणार, ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची काँग्रेसवर टीका। इंदापुरातील राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक। आमच्या नादी लागू नका, आम्ही कष्टाने कमवतो। माझे उत्पन्न मोजायला तुमच्या 2 पिढ्या कमी पडतील, आम्ही 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही। नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहांची विरोधकांवर टीका। इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे विरोधी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर नाव न घेता टीका। आम्ही एखादा मंदिर किंवा मस्जिद उद्ध्वस्त करणारी माणसं नाही, भरणेंच्या आरोपांमुळे वातावरण तापलं। चिपळूण काँग्रेसमधील 3 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन, बंडखोर उमेदवाराला साथ दिल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटलांची कारवाई। लियाकत शहांसह तुळशीदास पवार, राजेंद्र भुर्णांवर कारवाईचा बडगा। सांगलीच्या उरण ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा वाद शिगेला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। भाजपचे नागपूर ग्रामीण मंत्री किशोर रेवतकरांचा भाजपला घरचा आहेर विस्तार होण्यामुळे पक्षातील आराम गैराम संस्कृतीत वाढ, संधी साधू नेत्यांमुळे भाजपच्या निष्ठा, मूल्य आणि विचारधारेला गालबोट, रेवतकरांची फेसबुक पोस्ट करत टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी पुढील सुनावणी 12 डिसेंबरला। आरोपी कृष्ण आंधळेला अटक का होत नाही यावरून न्यायालयाची तपास यंत्रणेवर नाराजी। पुढील सुनावणीत आरोप निश्चितीसाठी प्रकरण ठेवलं जाणार। मालेगावच्या डोंगराळ येथील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी। मालेगाव न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात ग्रामस्थांनी तासभर मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, दादा हुसेनचे पुत्र आविष्कार हुसेनना घेतलं ताब्यात। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि 60 कोटींच्या खंडणीचे आरोप। स्वतःच्याच कार्यालयात डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणीवेळी मी तिथे उपस्थित नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे, सूत्रांची माहिती। 1700 कोटींची निविदा मंजूर, पर्यावरणीय परवानग्या, तपासणी आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। मिठी नदीबाबत मराठी माणसाला काम दिलं जात नाही, सगळा देश अदानीला देऊन टाकायचा आहे, किशोरी पेडणेकर यांची सरकारवर टीका। मुंबई जमीन दिसली, प्रकल्प असला, विमानतळ हवे असेल तर अदानी आठवतात। आता मुंबईचा 7वारा अदानीला देऊन टाका। मिठी नदी स्वच्छता प्रकल्प अदानींना देण्यावरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर निशाणा। शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेनंतर आता 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। कथित 3 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 21 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा। 1 आठवड्यापूर्वी शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट। एसटीच्या सर्व बसेसमध्ये सूचना फलक मराठीत लावावेत। शिवनेरी आणि इतर लक्झरी बसेसमध्ये बदललेला लोगो तात्काळ हटवण्याची मागणी।